सारंग सर काय झालंय? काय झालंय? नाही काही नाही. कुठे काय? यांना किती काळजी वाटत होती तुमची. इतका उशीर केला तुम्ही ऑफिसमधून यायला. इतक्यांदा फोन केले, एकही फोन नाही उचलला तुम्ही. मीटिंग मध्ये होतात का तुम्ही? नाही मीटिंग नव्हती. मग मित्रांसोबत होतात का? एकटाच होतो. एकटेच होतात? अहो मग घरी यायचं ना. हां जरा असं एकटं राहावंसं वाटलं, बाकी काही नाही. सारंग सर काय झालंय? काही बिनसलंय का? जर असं असेल तर मला सांगा ना, बोला ना माझ्याशी. अरे नाही सावली, असं काही नाही. असं का वाटतं तुला? काय झालेलं नाही. मग कोणी काही बोललंय का तुम्हाला? तिलोत्तमा मॅडम काही बोलल्या आहेत का? नाही काही नाही. जरा कामाचं प्रेशर आहे, बाकी काही नाही. नक्की ना? मग नका घेऊ ना कामाचं टेन्शन. आणि हो, मी उद्यापासून येणार आहे ऑफिसला. नाही नको, तू नको येऊ. नको येऊ म्हणजे? हो, किरण नाहीये, नील भाऊजी नाहीयेत, बबलू दादा सुद्धा गावी गेलेत. कामाचा सगळा भार तुमच्या एकट्यावर पडला आता. हां ठीक आहे ना, करेन मी हँडल. एवढं काही त्यात. करेन मी हँडल म्हणे. काय अवस्था करून घेतली स्वतःची. बघा किती थकलाय तुम्ही. सगळा उत्साह हरवलाय तुमचा. सांगा ना काय झालंय? हे बघा, तुम्हाला जर असं वाटत असेल ना की मी बाळाचा विचार करत नाही, तर असं अजिबात नाहीये. आता मलाही बाळ हवंय. नाही नाही असं काही नाही. जरा कामाचं प्रेशर आहे, बाकी काही नाही. होईल सगळं ठीक. मी जरा फ्रेश होऊन येतो. तू नको विचार करू. आलो. अलका, मला एक प्रश्न पडलाय. जर डॉक्टर आजारी पडत असेल तेव्हा तो स्वतःसाठी काही औषधं लिहून देतो की दुसऱ्या डॉक्टरकडे जातो उपचारासाठी? काय चाललंय तुमचं? असं का विचारताय? अगं मी खरंच मनापासून विचारतो. सांग ना काय करत असेल तो. म्हणजे असं बघा, आजार किती मोठा आहे त्यावर ते अवलंबून आहे ना. म्हणजे जेवढं त्यांच्या हातात आहे तेवढं ते स्वतःवर उपचार करत असतील. पण गोष्टी हाताबाहेर जात आहेत असं त्यांना जेव्हा वाटत असेल तेव्हा ते इतर डॉक्टरांचा सल्ला घेत असतील. हा असा विचार तुमच्या मनात आलाय म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असेल. आता माझंच बघणार का? मी आजवर इतरांच्या आयुष्यात येणारी संकट त्याचा त्यांना अंदाज द्यायचो. काही चांगलं घडणार असेल तर त्यांना आनंद वार्ता द्यायचो. पण जेव्हा हे स्वतःच्या बाबतीत घडतंय तेव्हा मी पाहू शकतोय, पण हे खोटं ठरावं असं मला खूप वाटतंय. पण ते होणार नाही हेही मला माहिती आहे. अहो, तुमचं भाकीत कधी खोटं ठरलंय का? नाही, खोटं तर ठरलं नाहीये. पण आजपर्यंत जे घडलं ते इतरांच्या बाबतीत घडलंय. स्वतःशी जेव्हा त्याचा संबंध असतो ना तेव्हा निर्णय घेणं खूप अवघड जातं. आणि इतक्या वर्षात माझा तसा काही संबंधच आला नाहीये. अरे देवा, ये ये चहा ठेवते. नहीं नहीं अभी नहीं, फिर कभी. बरं बस. तुम्ही पण बसा. बरं, काही माहिती काढलीस? जे कळलं कोण आहे? वहीच बताने आया था. कोण आहे ती व्यक्ती? का आमच्या मागे लागली आहे? कसला बदला घेतायत? सांगतो. कसं आहे, या टोटल मॅटरचा मी एकदम डिटेलमध्ये तपास केला आणि त्या तपासातून जे नाव माझ्या समोर आलं ते ऐकून मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही. अँड आय एम डॅम शुअर की तुम्हाला सुद्धा या गोष्टीचं आश्चर्य वाटणार नाही. भैरवी वजय, बरोबर ना? करेक्ट पहचाना. त्या भैरवी वजनीच तुमच्या विरोधात कंप्लेंट केली आहे. हाँ चालूबाई है थी, पर इस बार बहुत ऊपर से फील्डिंग लगाई है. मला खात्री होतीच. भैरवी सोडली ना तर दुसरं कोणातच एवढी ताकद नाही की जो असं काहीतरी धाडस करेल. अहो पण आता काय करायचं आपण? नाही, तू काळजी करू नको. आता मी बघतो काय करायचं ते. असंही आतापर्यंत तिचे सगळे डाव मी मोडतच आलोय. पण फादर, यावेळी तिने जरा जास्तच मोठं पाऊल उचललंय. फादर, आपल्याला तिला हलक्यात घेऊन चालणार नाही. मी असं ऐकलंय की डायरेक्ट मंत्रालयातून सेटिंग लावली आहे तिने. देवा, आपल्याला एवढं तर कळलंय की शत्रू कोण आहे. आणि एकदा हे कळलं की लढायचं कसं हे आपल्याला ठरवता येतं. कळलं ना? त्या भैरवीला याचा पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही हे तू लिहून घे माझ्याकडनं.
त्यामुळे तू आता 2 कप चहा घेऊनच जा, कळलं? अलका, चहा टाक. हो. सारंग सर कुठे गेले असतील? सारंग सर, सारंग सर, सारंग सर, इथे पण नाहीयेत. फोन करून बघते. उचलत का नाहीयेत माझा फोन? सारंग सर, सारंग सर, सारंग सर, सारंग सर, सारंग सर. सगळं घर शोधलं, कुठे गेले असतील हे? सांगता कुठे गेले सारंग सर? बाहेर शोधते.